थँक्यू सो मच रोशन संते. थँक्यू सो मच सिद्धेजी गायकवाड. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या मान्यवरांचं त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागील मॅचचा हिरो अर्थातच मावतो मॅच दुर्वा स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय अनिलभाई पाटील यांच्याकडनं विकेट ॲटिकसाठी 500 रुपये कॅश प्राइज देखील असेल गोलंदाजासाठी. आणि मॅच त्या ठिकाणी सुरू झाला. नाम ऍक्टिव्ह क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना असेल एका बाजूला टीम पातवडे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल भाततळी संघ. सलामी जोडी पातवडे संघाची आपल्याला पाहायला मिळते ती सुशांत आणि सूरज आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत आणि सूरज ही जोडी आपण पाहतो. टीमची टोटल 3 धावा स्कोरबोर्ड होती. मागील मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता दिनेश अबनिया. आपल्याला देखील या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आकर्षक हे पारितोषिक दिलं जातंय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, कारण की चांगलं प्रदर्शन मागच्या मॅच मध्ये राहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याला इथे मात्र आपण शुभ सन्मानित करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि सनग्लासेस देखील आहेत. चला पातवडे टीमचे 12 मॅन आपण यायचं लगे. पातवडे टीमचा 12वा खेळाडू नाही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवा प्लीज, कारण की आमचे स्कोरर या ठिकाणी नावं लिहितात प्रत्येक खेळाडूचे आणि प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अनेक सारी पारदर्शक आहेत. त्याचबरोबर स्पर्धा लाईव्ह देखील आपण कव्हर करतोय. किरण वारंग आणि दिनेश केतल यांच्यासाठी या ठिकाणी 500 रुपये कॅश प्राइज देखील आले गेले. सुरेश लांबोरे साहेबांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. दोन्ही खेळाडू या ठिकाणी मॅच मध्ये खूप चांगले खेळलेत आणि पंचांचा इशारा नो बॉल आलाय. नो आणि प्लस या ठिकाणी 4 धावा मिळतील. अर्थातच नो प्लस 4 एकूण 5 मिळेल. टीमची टोटल आपण पाहिली गेलं तर एकूण नवसंख्या षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा राकेश आपल्याला पाहायला मिळते. विश्वास आणि टोटल रन्स पोहोचलेत 13 या आकड्यावरती. षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक्स्ट्रा धावा देखील मिळाल्यात आणि टीमची टोटल 13 या आकड्यावरती. राकेशचे पहिले षटक. सुशांत आणि सूरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस नक्कीच ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. दिशेपासून बरकटतोय आउटसाइड ऑप्शन. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय आणि अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. विश्वास या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली टीम पातवडे संघाची. येणारे 2 चेंडू देखील कशा प्रकारे राहायला हवेत. पुढचा बॉल षटकातील ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि फटका तेवढा चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर सीमारेखा बाहेर आलाय. अजून एक हा मोठा फटका. चौकार आणि टीमची टोटल या चौकाराबरोबर पुढे सरकली आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती 18 धावा. डीजे आणि 1 चेंडू शिल्लक असेल पण या षटकातील अजूनही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टोटल स्कोर नो बॉल असेल. या चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावण्यात आलंय आणि पंचरिके सांगतायत. आणि पंचांचा इशारा असेल की नो बॉल आहे. चला पंचांशी वादावाद आपण करायचा नाहीये. जो पंच या ठिकाणी निर्णय घेतील मैदानाच्या आतमध्ये तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. त्वरित फिल्डिंग लावायची आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. नो बॉल नाहीये का पंच. यस ओके. त्याला 9 चेंडू नसेल चौकार असेल आणि धावसंख्या 18 वरती पोहोचले. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल. चांगली सुरुवात केली आहे फलंदाज सुशांत आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला त्याला तितकीच चांगली साथ देखील दिली आहे. सूरज आपल्याला पाहायला मिळतो नॉट स्ट्राइक एंडला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 खेळाडू बाउंड्री लाईन लगत आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून 18 वरती पोहोचले स्कोर. शेवटचा चेंडू देखील फार महत्वाचा आणि गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. फटका छान आहे. खेळाडू प्रयत्न करतात. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला चेंडूला अडवलाय
आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस पातोडे संघ पोहोचलाय बिनगडी बाद एकूण 21 या आकड्यावरती. विश्वास एकूण पहिलं षटक पाहायला गेलं तर फार मागणी राहिलं. एक चांगली सुरुवात झाली आहे. आता इथून येणाऱ्या षटकामध्ये कमबॅक करणं देखील फार गरजेचं असेल. येणाऱ्या षटकाबद्दल काय म्हणशील विश्वास? पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21. अतिशय महागडी गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा घेण्याचा मनसुबा सुशांत आणि सूरज या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केला जाईल, यात मात्र शंका नाही. आपण पाहतो मित्रांनो, शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पुण्याच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अत्यंत मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस, यासाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात इथे मात्र एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात इथे मात्र करून दिले सुशांत आणि सूरज या दोन्ही बॅटर्सने पातवडे या संघासाठी. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय JBCC भाततडी या दोन्ही दिग्गज संघादरम्यान ही मॅच आणि इथून मात्र जर आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. 100% एफर्ट्स मधाच्या आतमध्ये द्यावा लागेल. हो क्या बात आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पाटण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लगेचच माघारी धाडला. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे आणि आता मात्र उष्णता देखील मधाच्या आतमध्ये तितकीच तीव्र आपल्याला जाणवते, कारण की आपण विचार केला सकाळच्या सत्रामध्ये अनुकूल वातावरण होतं. आता मात्र अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा इथे मात्र पाहायला मिळतो. इथे मात्र थोडीशी लेन खेचली, पंचांनी वाईट घोषित केला. वाईटचा इशारा आणि त्याचबरोबर 1 for the over इशारा देखील दिला जाईल. दुसऱ्या पद्धतीचा असा चेंडू जर हाताळला तर लगेचच दंडित केलं जाईल, यात मात्र शंका नाही आहे. पंचांची देखील तीक्ष्ण नजर आहे आणि आगळ्या वेगळ्या शैलीने आज लगेच ही स्पर्धा पूर्वत्वाला नेताना आमचे पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र हलक्या हाताने टॅप केला. कळी रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनाताने मिळेल इथे मात्र एकच धाव. या दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर नक्कीच धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य केलं जातं. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये राकेशने धावा खर्च केला होता 21 आणि या षटकामध्ये अक्षय आता मात्र इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय आणि नक्कीच याच षटकाची आवश्यकता होती, कारण की ज्या धावा आल्या होत्या त्यांच्यावरती ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि ती पूर्णपणे कामगिरी आता मात्र अक्षय स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. हो क्या बात आहे, क्या बात आहे. अपील झाले आणि यस फिंगर अप, फलंदाज होते बाद, कॉट बाय एंड. या ठिकाणी मात्र यष्टी रक्षकाने पुरेपूर नक्कीच या ठिकाणी मात्र चांगलं कार्य केलं आणि फलंदाज ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती सुशांत होते बाद. बॅक टू द पवेलियन. गावचे प्रतिष्ठित नागरिक नक्कीच सन्माननीय नानाजी कांबळे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती या. आपलं देखील शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी भरधाव वेगाने आलेत आणि तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. तशाच तसं प्रत्युत्तर नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती भगवानला आपण पाहतोय. सुशांत बाद झाले नंतर भगवान लगेचच या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट करून देतोय आपल्या संघासाठी. चांगला खेळ एकंदरीत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला JBCC भातताळी त्यांच्या अगेन्स्ट पातवडे संघ. हो आडव्या पाटल्या साईडला डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आणि एकच धाव मिळेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी मात्र पाहायला मिळते तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय करतोय. चांगली गोलंदाजी आणि उर्वरित विचार केला तर या षटकातील अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 26 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार ऑन दी मार्क अक्षय. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग, क्या बात आहे. खंबालीचा चेंडू शेवट गोड केला. अंतिम चेंडू होते डॉट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती
26 धावा, अवघ्या 5 धावांचं षटक आता मात्र मधाच्या आतमध्ये फेकलं अक्षयनं. राकेशचा विचार केला तर 21 धावांची त्याने नक्कीच गोलंदाजी केली होती. तदनंतर मात्र कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी अक्षय. कमालीचं प्रदर्शन राहिलं. सोनू विचार केला 2 षटकांचा. वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 26. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय वाटतं किती धावांपर्यंत मजल मारेल मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पातवडे संघ? नक्कीच विश्वास केले. या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या त्या आणि धावांवरती कुठेतरी अंकुश लावणं दुसऱ्या षटकामध्ये फार गरजेचं होतं आणि तेच काम आपल्या टीमसाठी केलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं अक्षयनं खूप चांगली गोलंदाजी केली. अवघ्या त्यानं 5 धावा खर्च केल्या. शांत ठेवण्यात आलं. जोडी आपण पाहिली गेली तर भगवान आणि या ठिकाणी सूरजला पूर्णपणे शांत ठेवलं त्या षटकामध्ये आणि आता 2 षटकं संपली. 26 धावा आहेत. येणारे अजूनही 12 चेंडू विश्वास या ठिकाणी शिल्लक आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये जरी आपण पाहिले गेलं तर 20 ते 25 धावा आल्या. 25 ते 30 धावा देखील जरी आल्या तरी चांगलं टोटल या ठिकाणी उभं राहू शकेल या मॅच मध्ये. तिसरं षटक या ठिकाणी सुरुवात होते तिसऱ्या षटकाला, कारण की कालच्या दिवसामध्ये विश्वास आपण पाहिलं मोठं टार्गेट या ठिकाणी रचत होते सर्व संघ. पहिल्या मॅच मध्ये 88, दुसऱ्या मॅच मध्ये 70 धावा देखील आपण पाहिल्या. तिसऱ्या मॅच मध्ये 59 धावा आपण पाहिल्या. आज थोडेसे लो स्कोरिंग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आताचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. खेळाडू उपस्थित असतील स्क्वेअर लेग रिजनला येतील तोपर्यंत मिळेल सिंगल. धावसंख्या पोहोचेल 27 या आकड्यावरती. मुख्य व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि नाना कांबळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती नानाजी कांबळे साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये आणि नो बॉलचा देखील इशारा. भीमर चेंडू घोषित केला पंचांनी. नो +6 एकूण मिळतील 7 धावा. डीजे आपल्याला पाहायला मिळते फार बॅकफुट वरती गेले होते फटका खेळण्यासाठी. भगवान मागे गेले होते. त्यानंतर आपण पाहिले गेलं चेंडू कमरेच्या अतिशय वर होता आणि त्याला एक्झॅक्ट पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. हाईट फॅक्टरचा विचार केला दोन्ही पंचांनी या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. नो बॉलचा इशारा आला आणि एक्स्ट्रा स्वरूपानं धावसंख्या पुढे सगळे 34 या आकड्यावरती. विश्वास पहिल्या षटकामध्ये देखील राकेशने देखील एक नो चेंडू हाताळला होता. त्यावेळेस देखील चौकार मिळाला होता नो चेंडू वरती आणि या ओव्हर मध्ये देखील मोफत स्वरूपानं ज्याला म्हटलं जातील तर 7 धावा या ठिकाणी मिळाल्या टीम पातवडे संघाला. धावसंख्या अतिशय वेगानं पुढे 34 या आकड्यावरती. मी अगोदरच वर्णन केलं 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जर 25 ते 30 धावा जरी कुठल्या गेल्या तरी देखील एक चांगलं फायटिंग टोटल स्कोर उभा करू शकेल या मॅच मध्ये टीम पातवडे. तयार गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फील्डचा बॉल ऑल साइडला लॉफ केला. उंची जास्त आहे फटक्यामध्ये. फ्रीट आहे. वाडी शोगाला खेळाडू उपस्थित. झेल जरूर केली परंतु नो बॉल या ठिकाणी घोषित केला होता पंचांनी. फ्रीटचा हा चेंडू होता त्यामुळे फलंदाज बाद नसेल आणि धावा मिळतील 2. धावसंख्या 36 या आकड्यावरती. खेळाडू कक्षामध्ये कोणी आवाज देऊ नका प्लीज विनंती असेल. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. पातवडे संघ विनंती असेल आपल्याला अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण की त्यांचा नॅचरल गेम त्याला खेळू द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण कोणी आवाज देऊ नका प्लीज विनंती असेल आणि सूचना देखील असतील. धावसंख्या 36 धावा स्कोरबोर्ड वरती. सन्मान देखील होतात. एक फोटो शूट देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सूर्य ऑन साइडला लॉफ केलाय. एक्साइटिंग पॉवर पाठवलाय बॉलला. वाईडी स्लोंग ऑन सीमा रेखा बाहेर. अजून एक तडाखा भगवानच्या बॅटमधनं. बिगिट षटकार डीजे. जर आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक महागडं होतं 21 धावेचं. दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या होत्या. 5 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अक्षयनं फार चांगली गोलंदाजी केली परंतु आता तिसरं षटक पुन्हा एकदा सामन्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा धावसंख्येला वेग देत असताना पातवडे संघ ऑन साइडला अजून एकदा उडवलाय. वाईडी स्लोंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहले हमारी बाद में तुम्हारी 6 रन डीजे.
सातत्यानं आपण पाहिले गेलं तर बॅकफूट वरती जातात फटका खेळण्यासाठी आणि एक्झॅक्ट आपण पाहिलं तर स्लॉट मध्ये चेंडू येत आहेत आणि त्याचा फायदा उचलला जातो. भगवान यांच्या माध्यमातून ताकदीचा योग्य तो वापर केला जातो आणि षटकार ठोकले जात आहेत. अजून एकदा फार बॅकफूट वरती गेले होते, मोठा फटका खेळायचा होता, एज लागली हेच सांगत असताना आमचे पंच एजंट टेकन फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी कॉटबेनच्या स्वरूपानं धक्का क्रमांक 2 लागेल टीम पातोडे संघाला, परंतु हरकत नाहीये. ज्या धावसंख्येची गरज होती, ज्या प्लॅटफॉर्मची गरज होती टीम पातोडे संघाला, त्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचून ठेवले भगवान. पातोडे संघाला टीमची धावसंख्या 48 आकड्यावरती. हा दुसरा धक्का डीजे. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय पुन्हा एकदा अजय आणि नवीन फलंदाज सुहास आलाय. 4थ्या क्रमांकावरती फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, खास करून भगवान यांच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह बॅटिंग. अंतिम बॉल ऑल ऑफ करायचं होतं, टॉपेज लागले, मागे खेळाडू उपस्थित, शॉर्ट फाईन लेग रिझनला जजमेंट मिळत नाहीये, खराब क्षेत्ररक्षण आणि पाहता पाहता चेंडू फाईन लेग सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉल वरती देखील आलाय चौकार. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटक होत आहेत कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 कंप्लीट होते. पातोडे संघाची 52 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जो वेळ दिला गेला होता बघा नक्की टीम भातळी संघाला आणि तो वेळ या ठिकाणी समाप्त झालाय. त्यामुळे आपण आता या शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये सर्कल पाबंदीमध्ये ठेवायचं या देखील सूचना असतील. यस विश्वास आपण पाहिलं गेलं तर पहिलं षटक 21 धाब्याचं, दुसरं षटक 5 धाब्याचं, भरपूर चांगलं कमबॅक झालं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये, परंतु तिसरं षटक या ठिकाणी पुन्हा एकदा मागणी राहिले. 26 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. अंतिम षटकामध्ये विश्वास या ठिकाणी किती धावा जमवल्या जातील. मी म्हटलं होतं टार्गेट या ठिकाणी जर 30 ते 25 धावा कुठले चांगलं होईल, परंतु एका षटकामध्ये 26 आल्यात तिसऱ्या ओव्हरमध्ये. आता 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तुझ्या मते काय प्रोजेक्टेड स्कोर असू शकेल? विचार केला तर नक्कीच 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 52 धावा. आता मात्र 65 धावांपर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न असेल दोन्ही बॅटर्सचा, कारण की आता मात्र दोन्ही बॅटर्स सेट झालेत मधाच्या आतमध्ये आणि त्या अनुषंगानं चांगलं कार्य देखील करतात. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट करुंगले संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी सज्ज राहा. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट करुंगले संघ, दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचा. या षटकाच्या अखेरीस आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जितेंद्रला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली रणनीती आखली होती दोन्ही संघांनी, या ठिकाणी मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला होता, परंतु पहिल्या षटकामध्ये राकेशने धावा खर्च केल्या 21, दुसऱ्या षटकामध्ये अक्षयने ब्रेक लावला, धावांवरती 5 धावा खर्च केल्या आणि ज्या धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आल्या होत्या त्याच धावा तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 26 धावा खर्च केल्या. त्या म्हणजेच जितेंद्रने, अक्षयने आणि आता मात्र नक्कीच जितेंद्रला पाहतोय. जितेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. पोल आणि चेंडू बाउंड्री लाईन बाहेर गोल. इथे मात्र आहे दणदणीत कणकणीत चौकार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. पहिला चेंडूवरती आक्रमण, हा चौकार आला आणि चौकारनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 56. 56 अब तक 56 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. चांगली फटकेबाजी पातवडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. हो, इथे मात्र नक्कीच रनअप मध्ये थोडासा इश्यू झाला आणि लगेचच इथे मात्र चेंडू फेकला देखील नाहीये. आणि असं विचार केला जर जे टाइम आयोजकांनी दिल्या टाइमाच्या अभावी या ठिकाणी मध्ये एक क्षेत्ररक्षक देखील एक्स्ट्राचा इनफिल्ड मध्ये घ्यावा लागला, त्या अनुषंगाने आता मात्र सीमारेषेलगत फक्त 4च क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने इथे मात्र गॅप फार मोठे आहे आणि इथून चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल. मधाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला देखील. ओव्हरला बॅटने पुन्हा एकदा
इनफिल्डच्या डोक्यावरून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीचं प्रदर्शन. जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये दिलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये 26 झाला होत्या. आणि आता मात्र या अंतिम षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज जितेंद्रनं. चांगली फटकेबाजी. एका बाजूने आपण विचार केला तर सुहास आहे आणि त्याच्या सोबतीनं मधाच्या आतमध्ये सूरजला देखील पाहायला मिळतोय. एक सूरज आकाशामध्ये आता मात्र उष्णता फेकतो आणि एक सूरज मधाच्या आतमध्ये बॅटच्या सहाय्याने धावा घेतोय. लेट कट. क्या बात आहे. चेंडू फरवतोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार चौकार. फटकेबाजी पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आतापर्यंत मधाच्या आतमध्ये केली जाते. दोन्ही संघाचे संघनायक पुढील मॅच साठी सज्ज राहा. हो, इथे मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि विकेटची प्राप्ती. सूरज आता मात्र मधाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करत होता. त्याच्या या ठिकाणी मात्र नक्कीच खेळीचा अंत होतोय. सूरज बॅक टू द पवेलियन. येस, तुकाई देवी स्पोर्ट जुलेवाडे एक्स्ट्रीम अशी पुढील मॅच असेल. या गोष्टीची नोंद घ्या. इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो, मोखा भी गया और छक्का भी गया. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार.
खाने के बाद गेंद यहां से बाउंड्री के बाहर जा चुकी है। काफी कोशिश की थी फील्डर ने, लेकिन गेंद को रोक नहीं पाए और खाता खुलता हुआ बल्लेबाज जहीर का और टीम भागतली टीम का। ये स्लाइस करने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद, शॉट थर्ड मैन में, वहां पर अच्छी फील्डिंग, अच्छी कैच, बल्लेबाज के पारी गेंद, पहली विकेट मैदान से बाहर। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर चलता किया बल्लेबाज जहीर को और मिलती भी पहली सफलता गेंदबाज सुशांत को। बल्लेबाज के पारी गेंद डीजे बड़ी हिट लगाने की कोशिश, लेकिन प्रॉपर यहां पर कनेक्शन नहीं है और अच्छी फील्डिंग का मुजाहरा वहां पर दिखाई दिया। पहली विकेट मैदान से बाहर जा चुकी। विश्वास करें हर एक ओवर की बात करेंगे तो जीत के लिए 17.50 की औसत बरकरार रखनी होगी। यह मुकाबला जीतने के लिए भागतली टीम को, और यहां से पहली विकेट खो चुकी है। रन संख्या 4 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर अब नए बल्लेबाज पहुंचे। 30 नंबर पे बल्लेबाजी के लिए युवराज पहुंचे मैदान के अंदर। युवराज नाम बड़ा है, लेकिन काम कारनामा बड़ा करना होगा अपनी टीम के लिए। बड़े हिट लगाने होंगे इस ओवर की अगली गेंद। ये जड़ में डालने की कोशिश थी, ऑन साइड में ढकेला गेंद को, शॉर्ट मैदान के खिलाड़ी अच्छी फील्डिंग वहां पर, गेंद को रोका, तब तक यहां से सिंगल आते भी और टोटल रन संख्या पहुंची 5 के ऊपर। सिंगल के माध्यम से खाता खोल चुका है बल्लेबाज युवराज का भी, और यहां से स्ट्राइक भी रोटी रोटी भी। अब सलामी बल्लेबाज स्ट्राइक पे आएंगे, यानी कि राकेश होंगे स्ट्राइक एंड के ऊपर। राइट आर्म ओवर द विकेट से सुशांत तैयार होते हुए। ये देखिए पॉइंट की दिशा में फील्डर मौजूद, शॉर्ट पॉइंट में अच्छी कैच, लगातार विकेटों का पतन। ये दूसरी सफलता मिलती भी सुशांत को और लगता हुआ भागतली टीम को ये और एक बड़ा झटका। दूसरी विकेट मैदान से बाहर डीजे। बल्लेबाज राकेश वहां पर थे, लेकिन बल्ले और गेंद का उतना अच्छा संपर्क नहीं था। शॉर्ट पॉइंट में यहां पर कैच ली गई और एक सफलता मिलती भी इस ओवर में गेंदबाज सुशांत को। अच्छी गेंदबाजी सराहना करना चाहूंगा मैं। पावर पे के ओवर में काफी इंप्रेस करते हुए गेंदबाज यहां पर सुशांत। जितनी अच्छी बल्लेबाजी रही उतनी अच्छी गेंदबाजी की शुरुआत भी आप की अपनी टीम के लिए। अब चौथे नंबर के बल्लेबाज होंगे अभिजीत मैदान के अंदर आते हुए। इस ओवर की यह अगली गेंद लेकर तैयार सुशांत। उल्टा सीन थी, ऑन साइड में गेंद को खेला, शॉर्ट मिड ऑन में खिलाड़ी फिर से एक बार मौजूद, कोई रन नहीं। यहां से डॉट गेंद की समाप्ति होती भी। यह अच्छा ओवर देखने को मिल रहा है सुशांत के माध्यम से। ओवर की बात करेंगे तो टोटल गेंदें हो चुकी है 5 गेंदें हो चुके हैं, रन खर्च के 5, यानी कि इकोनॉमिकल ओवर अब तक डाल रहे ये गेंदबाज सुशांत। इस ओवर की आखिरी गेंद शेष। कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड में गेंद को खेला, शॉट अच्छा, खिलाड़ी नहीं पहुंच पाए। आखिरी गेंद के ऊपर जड़ दिया चौका बल्लेबाज ने। ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद भागतली टीम की रन संख्या आप देखी जाए तो 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर यहां पर देखा जाएगा तो जीत के लिए 70 रन का टारगेट है। विश्वास यहां से शुरुआत काफी कमजोर हो चुकी है, अभी भी मौका है, 18 गेंदें शेष है। यहां से यदि आने वाले ओवर में बड़ी हिट लगाते तब मुकाबले में थोड़ी सी वापसी हो सकती है। क्या कहना चाहोगे, कितने रन बना पाएगी टीम अगले ओवर में भागतली टीम? विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुरेख गोलंदाजी राहिली गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून। अवघ्या 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता मात्र इथून कमबॅक करायचं असेल तर पहिल्या चेंडूपासूनच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी, ते म्हणजेच भागतली या संघाला। कारण की धावांचा पाठलाग करायचा असेल तर 70 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि इथून मात्र चौकार आणि षटकार मारावे लागतील। नवीन गोलंदाज मदाशा आतमध्ये सूरज, दुपारच्या सत्रामध्ये पुनश्चा सर्वांचं शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष अधिक स्वागत। अडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ बॅटने स्ट्रोक आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि फलंदाज होईल बाद। धावबाच्या स्वरूपाने विकेटची प्राप्ती। बॅक टू द पवेलियन।
फलंदाज इथून मात्र बाद होतोय अभिजित, कारण की विचार केला तर दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चुकीची कॉलिंग ठरली आणि असं वाटतंय की सॅक्रिफाईस केली असावी. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय. अजयला आपण पाहणार आहोत 5व्या क्रमांकावरती. अजयला आता मात्र कमबॅक करून द्यावा लागेल, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते प्रशंसा करावी लागेल. फलंदाजी देखील चांगली राहिली होती पहिल्या इनिंग मध्ये पातवडे संघाची, आणि दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. भोसलेवाडी संघाचे आनंद दळवी साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आणि दरम्यान इथे मात्र विकेटची प्राप्ती, बॅक टू बॅक दुसरा विकेट. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना भातली या संघाची फलंदाज इथे मात्र बाद होईल. अर्थातच युवराज बॅक टू द पवेलियन. महाराष्ट्राची कुलदेवता कुलस्वामिनी आई एकवीरा मातेचं हे संगीत. एक्स्ट्रीम संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केले या गोलंदाजीसाठी झुलेवाडी या संघाला. आपण सज्ज राहा दोन्ही संघाने पुढील मॅच साठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होईल प्रमोद. तेच तर चेंडू होता. अफलातून कामगिरी पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज सूरजच्या माध्यमातून अप्रतिम अविश्वसनीय हा सामना पाहायला मिळतोय, कारण की 70 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच फक्त आणि फक्त 9 धावा. आणखी एक इथे मात्र तेज तरार चेंडू होता, अपील देखील झाली होती आणि तत्पूर्वी आज चेंडू देखील येतोय डॉट. इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज सूरजने या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाही आणि त्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील कॅरी केल्या. इकॉनॉमिकल स्पेल मधाच्या आतमध्ये सूरजचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू तेज तरार होता. आडव्या बॅटनं ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतील. तदबार मिळेल फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 10 धावा. आडव्या बॅटने ऑन साइडला आणखी एक देखना स्ट्रोक, परंतु एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये, फक्त दिशा देण्याचं कार्य सुरू आहे आणि अंतिम चेंडूवरती आले फक्त सिंगल. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 59 धावांचं अव्वाढव्य असं आव्हान असेल आता मात्र फलंदाजी करणाऱ्या भाततळी या संघासमोर. 59 धावा बडवायच्या आहेत आणि आता मात्र पाहावं लागेल कशा पद्धतीची रणनीती, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली जाते, कारण की आतापर्यंत दमदार कामगिरी राहिले मधाच्या आतमध्ये पातवडे या संघाची. आणि आता विचार केला तर 12 आणि 59 हे समीकरण आहे. सोनू विचार केला तर आव्हान थोडंसं महागडं वाटतंय. काय वाटतंय? 12 चेंडू आणि 59 धावेंची आवश्यकता. तो बिल्कुल विश्वास के नहीं, मैंने पहले कहा था 70 रन की टारगेट थी, तो पहले ओवर में पावर पे के खास ओवर में यहाँ पर कमजोर शुरुआत दिलाई. 9 रन आए सिर्फ. यदि पावर पे में 20 या 22 रन भी आते थे, 17-18 रन भी जुड़ते थे बल्लेबाज, तो यहाँ से एक अच्छी टारगेट चेस हो सकती थी. लेकिन यहाँ से कमजोर शुरुआत, यानी कि 9 रन पहले ओवर में और दूसरे ओवर में भी रन नहीं आ पाए, यानी कि सिर्फ 2 रन आए. 12 गेंदे और रन संख्या 11 के ऊपर अब मुकाबला कठिन होता जा रहा है, क्योंकि अब 12 गेंदे 59 रन का टारगेट यहाँ से बनाना होगा. मुकाबला कठिन होता जा रहा है. बिल्कुल विकेटें भी आ रही है. इसका मूल कारण आप देख सकते कि शानदार गेंदबाजी पातौड़ी टीम के गेंदबाज ने काफी इंप्रेस किया. पहले ओवर में सुशांत, तो दूसरे ओवर में गेंदबाज सूरज ने काफी इंप्रेस किया. शॉट अच्छा है, ऑन साइड में खेला बा स्ट्रोक. इस बार नो चांस फील्डर गेंद मिड विकेट सीमा रेखे के बाहर. पहली गेंद के पर गेंदबाज का स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. 6 रन. पहले गेंद के ऊपर छक्का लगाते हुए बल्लेबाज अब 11 गेंदे 53 की आवश्यकता होगी. ये देखिए इस बार अच्छी डिलीवरी यॉर्कर का प्रयास किया और बल्लेबाज बीट हो चुके हैं. डॉट गेंद की समाप्ति होते हुए हर एक डॉट गेंद
मुकाबले में पूरी तरह से यहाँ पर आगे पहुंचाएगी टीम पातोड़े को और यहाँ से मुकाबले में लगभग 10 गेंदे और 53 रन की आवश्यकता होगी। शुरुआती ओवर में रन नहीं आ पाए, इसकी वजह से मुकाबला अब कठिन होता जा रहा है। कदमों का इस्तेमाल, शॉट अच्छा, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, नहीं रोक पाए, गेंद सीमा पार और एक शानदार स्ट्रोक, 4 रन। ये चौके और छक्के यदि विश्वास पहले 2 ओवर में आते थे तो मुकाबला अलग तरीके से देखने को मिलता था, क्योंकि यह अंपायर चलिए चला गोलंदाजी शैलीवरती आक्षेप नोंदवला, त्यामुळे आपण तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेणार आहोत आणि तिसरे पंच चेक करतील की एक्झॅक्ट कशा प्रकारे ऍक्शन या ठिकाणी असेल ती गोलंदाजाची। तो बिल्कुल अंपायर चेक करेंगे। चलिए फ्रेश गोलंदाज ओके, गेंदबाज ओके। चलिए तो टोटल की बात करेंगे तो टोटल संख्या 21 रन बन चुके, 4 विकेट के नुकसान के ऊपर टीम बात पली। अब जीत के लिए बात करेंगे तो 9 गेंदे और 49 की आवश्यकता होगी। चला जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं जाईल तेव्हाच थर्ड अंपायर या ठिकाणी तोच चेंडू चेक करतील, या सूचना असतील आपल्याला आणि रिव्ह्यू अनसक्सेस असेल ही देखील सूचना आम्ही तुम्हाला देतोय, लक्ष असू द्या। तो 9 गेंदे 49 का टारगेट, यहाँ से उल्टास गेंद लॉप करने की कोशिश, बल्ले और गेंद का उतना अच्छा संपर्क नहीं है, यहां से मिली सिंगल और अब यह मुकाबला पूरी तरह से झुक चुका है टीम पातौड़े टीम के पक्ष में, क्योंकि ये ओवर में भी ज्यादा रन नहीं आ पा रहे। लगातार बड़े हिट चाहिए, एक छक्का जरूर आया, एक चौका भी आया, लेकिन उसमें काम चलेगा नहीं। आपको लगातार हर एक गेंद के ऊपर शॉट लगानी थी, छक्के और चौके की जरूरत थी। ये गेंद अच्छी डिलीवरी गुड लेन के ऊपर पड़ने के बाद डीप रहती भी बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति। अब 7 गेंदे और 48 रन की आवश्यकता होगी। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज ये तीसरे ओवर में सुवास होंगे। उल्टास गेंद लॉप किया, मिस्टामिक स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, गेंद को रोके फेंके, तब तक यहां से बनेंगे 2 रन। कंप्लीट होते हुए ओवर की भी समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और मुकाबला अब वन साइड होता हुआ, यू आर द वॉचिंग वन साइड मैच। अब मुकाबला एक तरफा होता हुआ, क्योंकि 6 गेंदे जीत के लिए 46 रन की आवश्यकता। चलते डीजे मास्टर के पास, डीजे। बीच में एक तरफ होगी जुलेबाडी टीम और उनका फाइट करेगी उसी मुकाबले में एक्सट्रीम टीम, यानी कि दोनों टीमें बड़ी है। ये मुकाबला बिल्कुल रंगीन बनेगा विश्वास। तो यहां से अब मुकाबला एक तरफा होता हुआ, 6 गेंदे 40 की आवश्यकता है, यानी कि इम्पॉसिबल, रन बन नहीं सकते। ओवर की तरफ देखा जाए तो पहले ओवर सुशांत ने काफी अच्छा डाला, 9 रन खर्च के, 2 विकेट छटकाई, 2 सफलता अर्जित की। सूरज से गेंदबाज दूसरे ओवर में सिर्फ 2 रन खर्च के, शानदार गेंदबाजी। और सुभाष से भी लगभग शुरुआती 3 गेंदों में 10 रन आए थे, लेकिन आखिरी 3 गेंदों के ऊपर सिर्फ 3 रन खर्च किए, टोटल 13 रन खर्च किए। और यहां से रन संख्या देखी जाए तो 24 के ऊपर 3 ओवर का खेल समाप्त। अब औपचारिकता बाकी, यानी कि 6 गेंदे और 46 की आवश्यकता। विश्वास गोलंदाज सुवास आणि पहिला चेंडूवरती सुवासचं भव्य स्वागत, चेंडूला फेकून दिलाय बीड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बिग हिट षटकार स्वराज्याचा।
नवीन बॅटर्स मधाच्या आतमध्ये आता मात्र विजय येतोय आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथे मात्र कसं काय या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल परिस्थिती. अतिशय नाजूक परिस्थिती आता मात्र पाहायला मिळते. हो इथे मात्र फटका लाजवाब आणि चेंडू अगदी डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षकाच्या आव्हाक्याच्या बाहेर चेंडू फरार होतोय. 1 बॉल सोड द लाईन, सीमारेषा पार, धमाकेदार चौकार आणि या चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आणि 70 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा मागडा ठरलं लक्ष आणि भातळी संघ बागफुटला पाहायला मिळतो. अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल पातवडे संघ. चांगलं प्रदर्शन एकंदरीत फलंदाजाने चांगली धावसंख्या बिल्डअप केली आणि गोलंदाजाने देखील चांगलं कार्य केलं आणि इथे मात्र हा सामना समाप्त होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. क्या बात आहे सर, रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा हा थ्रो होता. डायरेक्ट हिट, फलंदाज होते बाद आणि अशा पद्धतीनं सामना देखील होतोय फिनिश. सामना जिंकला पातवडे संघाला. पातवडे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि नक्की चांगला खेळ प्रस्थापित केल्याबद्दल भातळी संघाचं देखील भरभरून कौतुक. भगवानजी कांबळे यांच्यासाठी किरण मोरे यांच्याकडून, किरण शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज कारण की त्यांचा संघ मधाच्या आतमध्ये आता मात्र विजय प्रस्थापित करतोय. क्या बात है. तो विश्वास मुकाबला खत्म हो चुका है और मुकाबले के मैन ऑफ द मैच शानदार जिन्होंने मिडिल ऑर्डर में आए, तीसरे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए लगातार छक्के लगाए, 3 छक्के लगाए, टोटल रन संख्या उन्होंने बनाई 21.